किंवा इफ कमांड कशी वापरायची हे पाहणार आहे. तर आता सपोज तुम्हाला बरेचदा बँकेमध्ये मायनर आहे का मेजर आहे असं विचारलं जातं. मग तेच आपण बँकेत काम करत असताना एकदाच कंडिशन देऊन टाकायची आपल्या एक्सेल शीटला. तर कंडिशन कशी देणार? इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट, आता सेल ॲड्रेस सिलेक्ट करायचा, त्याला कंडिशन काय देतो आपण? ग्रेटर इक्वल टू 18, म्हणजेच 18 किंवा 18च्या वर असेल तर ते काय डिस्प्ले झालं पाहिजे? डबल इन्व्हर्टेड मध्ये मेजर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये मायनर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज, एंटर. समजलं? एकदा तुम्ही करेक्ट फॉर्म्युला देऊन काढलात त्याच्यानंतर डबल क्लिक करा, तुम्हाला बाकी सगळ्याचा रिमार्क भेटून जाईल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं मायनर आलंय. कशासाठी मायनर आलंय? कारण कंडिशन नुसार हे काय झालंय? फॉल्स झालंय, त्यामुळे हे काय आलंय? मायनर आलेलं आहे. क्लिअर आहे? अजून एक एक्झाम्पल पाहणार आहे आपण. तर कंडिशन काय आहे ते समजून घेऊयात पहिला. इथे एम्प्लॉईजचे नेम आहेत आणि त्यांची बेसिक सॅलरी आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचंय? त्यांना पोस्ट द्यायचे. त्यांच्या सॅलरीनुसार त्यांना आपल्याला पोस्ट द्यायचे. त्यांच्या सॅलरीनुसार पोस्ट देताना त्यांची बेसिक सॅलरी आपण पाहणार आहे. ज्या कॅन्डिडेटची सॅलरी 4000 पेक्षा जास्त आहे त्याला कोणती पोस्ट देणार आहे आपण? मॅनेजरची. आणि ज्या कॅन्डिडेटची सॅलरी 2500 ते 4000च्या मध्ये आहे त्याला आपण काय पोस्ट देणार आहे? ऑफिसर. आणि ज्या कॅन्डिडेटची सॅलरी 2500 पेक्षा कमी आहे त्याला आपण कोणती पोस्ट देणार आहे? क्लर्कची. ओके, क्लिअर आहे? काय डाऊट आहे का? ओके, तर कंडिशन बघायची. तर इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट, बेसिक सॅलरीवर कंडिशन द्यायचे त्यामुळे सॅलरीचा सेल ॲड्रेस सिलेक्ट करा, ग्रेटर दॅन 4000, 4000, कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये 4000च्या वर असलं तर आपण काय द्यायचं ठरवलंय? मॅनेजर, राईट?